संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्या जनगणनेचं काम अनेक शिक्षकांना लागलेलं आहे। असं असताना सुद्धा काही वेळेला आपण बघतोय की इतरही काही प्रशिक्षण हे त्या शिक्षकाला किंवा प्रगणक क्षेत्रीय अधिकारी जे नियुक्त केलेले आहेत त्यांना लागलेलं आहे। त्यामुळं दोन्ही कामं, एकतर जनगणनेचं काम असेल, कारण जनगणनेचं काम हे राष्ट्रीय कर्तव्य आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। असं असताना इतर जे प्रशिक्षण लागलेले आहेत ते प्रशिक्षण दोन्ही एकतर एक शिक्षण विभागाकडनं त्या ठिकाणं वेगळं प्रशिक्षण आणि जनगणनेचं वेगळं प्रशिक्षण किंवा जे ते काम करत आहे ते काम, अशा दोन्ही गोष्टी त्यांना त्या आता कराव्या लागतील। असं असताना ठाणे जिल्ह्याचे जे जनगणना अधिकारी आहेत, म्हणजे जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी एक पत्र सीओना काढलेलं आहे। ते नेमकं पत्र काय आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेणार आहे। मित्रांनो, विषय आहे की जनगणना 2027 टप्पा 1 घर यादी व घरगणनाकरिता प्रगणक पर्यवेक्षक व क्षेत्रीय प्रशिक्षक म्हणून नियुक्त शिक्षकांना इतर प्रशिक्षणासाठी नियुक्त न करण्याबाबतचं हे पत्र आहे। आणि यामध्ये काय सांगितलं की उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 म्हणजे भारत सरकारचं राजपत्र होतं ते, त्याची जी अधिसूचना आहे ते संदर्भामध्ये सांगितली आहे। 27 टप्पा क्रमांक 1 मध्ये घर यादी व घरगणना हा कार्यक्रम 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत देशभरात राबवण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे। तसेच संदर्भ क्रमांक 2च्या राजपत्रानुसार महाराष्ट्र राज्यात जनगणना 2027 टप्पा 1 घर यादी व घरगणनाचे कार्य मे 2026 ते जून 2026 या कालावधीत राबवण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आलेले आहे। सदर जनगणना कार्यक्रमासाठी प्रगणक पर्यवेक्षक व क्षेत्रीय प्रशिक्षक फील्ड ट्रेनर म्हणून संबंधित चार्ज अधिकारी यांच्याकडून प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। असं असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडील पत्र क्रमांक 9426 अन्वये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून त्याकरता राज्यातील इयत्ता 2री ते 4थी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना म्हणजे 4 मे 2026 ते 30 मे 2026 या कालावधीत प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे असं समजते। तथापि जनगणना अधिनियम 1948 नुसार सोपवण्यात आलेली जनगणना कार्य ही अनिवार्य व कायदेशीर जबाबदारी असून संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी प्रथम प्राधान्याने पार पाडणे बंधनकारक आहे। त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की जनगणना 2027 टप्पा क्रमांक 1 घरगणना व घर यादीचे कार्यक्रमासाठी प्रगणक सुपरवायझर क्षेत्रीय प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना सदर नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी अनुषंगाने प्रस्तावित असलेल्या प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात येऊ नये। संबंधित शिक्षकांनी जनगणना प्रशिक्षण व प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाजास वेळेत व नियमित उपस्थित राहण्याबाबत आपले स्तरावरून निर्देश द्यावेत। कोणत्याही कारणास्तव जनगणना कार्यात अनुपस्थिती टाळाटाळ होऊ नये यासाठी आवश्यक ती प्रशासकीय दक्षता घ्यावी। सदर बाब अत्यंत महत्त्वाचे असून जनगणना कार्याची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी। श्रीकृष्ण पांचाळ हे जे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि जनगणनेचे त्या ठिकाणचे अधिकारी आहेत, यांनी हे पत्र तिथल्या सीओना, जिल्हा परिषदच्या सीओना लिहिलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलं की जे प्रशिक्षण 2री ते 4थीच्या शिक्षकांसाठी होतं ते प्रशिक्षण त्या ठिकाणी रद्द करून जनगणनेच्या कामकाजासाठी त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश तुमच्या स्तरावरून देण्यात यावे, म्हणजे कुठल्या जिल्हा सीओकडनं। मग असं असताना की एक शिक्षण विभागाचं वेगळं पत्र निघतं आहे, आता नेमकं काय करायचं? एक तर प्रशिक्षण शिक्षण विभागाकडनं दिलं जातं आहे आणि दुसरं म्हणजे जनगणनेचं कामसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण जनगणनेचं कामच महत्त्वाचं आहे।
त्यामुळं ह्या द्विधा मनस्थितीमध्ये शिक्षक अडकलेले आहे आणि अशामध्ये SCRTने यावरती निर्णय घेऊन हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण स्थगित करून त्याची अंमलबजावणी हे पुढील जे काही दिवाळी असेल किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर ज्यावेळेस जनगणना संपेल त्यानंतर करावी असं आशयाचं पत्र हे त्या स्तरावरून म्हणजे SCRTकडनं निघणं अपेक्षित आहे. आता नेमकं यावरती SCRT काय निर्णय घेते हे येणारा काळच सांगेल. परंतु असे दोन्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी दिल्यामुळं एक तर शिक्षकांची कसरत त्या ठिकाणी होत आहे. तुम्हाला काय वाटतं आहे की हे दोन्ही प्रशिक्षण म्हणजे शिक्षकांची एक प्रकारची मानसिकता खराब करण्याचं काम करते का काय? आणि असे प्रशिक्षण देऊन म्हणजे शिक्षकांचे एक प्रकारचं शालाबाह्य काम प्रशिक्षण यामध्येच तो वेळ जातो आहे. तर हे जे प्रशिक्षण आहे SCRTचं हे रद्द व्हायला पाहिजे का नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपल्या स्तरावरून सुद्धा SCRTला पाठपुरावा करून हे रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. हे पत्र मी SCRTचे जे संचालक आहेत त्यांना पाठवून एकच पत्र राज्यस्तरावर म्हणजे काढून ते रद्द करावे अशी विनंती आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आपले काही सजेशन असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.